आमचे मनीष म्हात्रे या व्यासपीठावरती सुंदर बैलाचे अतिशय सुंदर सुट्टी मेकर कुठे असतील तर व्यासपीठावरती या. नक्कीच नक्कीच DSK संघ आपण इथे खेळलात. अभिनंदन आहे आमच्या पूर्ण ऑर्गनाइज टीमच्या वतीने. तर आपण ज्या ट्रॉफ्या बघतोय 40+ आजच्या दिवसासाठी वन डे फिनिश आहे. 40+ स्पर्धा 3 दिवसाची आहे. मात्र 40+चा आजचा आणि शेवटचा दिवस आहे. त्याच्यामुळे ज्या ट्रॉफ्या आहेत तर नक्कीच आपण पाहू शकतो. आपण 40+च्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आहेत. ते आमचे अध्यक्ष आहेत 40+चे शिवनाथ दादा गायकर, त्याच्या समवेत उपाध्यक्ष सुरेश जाधव नेवालीपाडा, तसेच उपाध्यक्ष विकास गायकवाड तिसगाव. या त्रिकोणी संगमाच्या माध्यमातून या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या. तसेच कूलर मॅन ऑफ द सिरीज कमिटी कडून दिलेले आहेत. याच 40+ कमिटी. तर पूर्ण लिस्ट आम्ही बघतो 40+ची. त्याच्यामुळे जी 40+ अध्यक्ष शिवनाथ दादा गायकर आंबे, उपाध्यक्ष एक निर्णय कलवा टीम खरड. ही लढाई चांगली होईल, मोठी मॅच. बाय द बाय आजच्या दिवसातील सर्वात मोठी मॅच असावी ही रोशन. दोन्ही टीम चांगल्या आहेत आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. उतरायचं आहे मैदानावरती आणि लगेच आघाडीची जोडी देखील मैदानावरती या मॅच साठी. तर नक्कीच आमचे 40+ मलंगड परिसर 40+चे उपाध्यक्ष विकास शेठ गायकवाड यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. या पण मस्त वेलकम, आपलं सरसे स्वागत असेल. जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे यांच्या माध्यमातून. तसेच योगेश गायकवाड वसार आपण देखील इथे उपस्थित आहात. या सर्वांचं जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही माझ्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. पंच मैदानावरती उतरायचं आहे. मॅच 4 षटकांचं आहे. नियमावली 30 आहे. तर नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पहिल्या फेरीमधील तिसरी लढाई पाहायला मिळेल. सध्या ही दुसऱ्या फेरीतील खूप मोठी मॅच. तर दोन्ही टीमचे 12 खेळाडू पाठवायचे आहेत आपण. आणि 12 खेळाडू पाठवाने त्यांना आपली टीमची नावही सांगा. खरड आणि वसार ए वसार बी हे 2 संघ खेळले. त्यातील वसार बी ला बीट करून खरड संघ पुढे सरकलाय. मांगरुल संघाला बीट करून वसार ए संघ पुढे सरकलाय. म्हणजे दुसऱ्या फेरीतील लढाई त्यांच्या दोघांमध्ये होतोय. नाणेफेकीचं कॉल जिंकलंय भूमी 11. मला वाटतं भूमी 11च ना बाळूदा. दोन्ही टीमचे 12 खेळाडू पाठवायचे आहेत आपण समायोजन कक्षामध्ये. अगदी आमच्या कमेंट बॉक्समध्ये 12 खेळाडू पाठवा. हा लाईव्ह आहे. खेळाडूंची नाव महत्वाची आहेत आणि आपल्या टीमची काय नाव असतील तेही त्यांना सांगा. सातत्याने आमच्या लक्षात राहत नाहीये नावं. राजू देखील आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आम्हाला सातत्याने भरपूर वेळा राजूने प्रतिसाद दिले या स्पर्धेमध्ये. जय काळेश्वर क्रिकेट संघ म्हटलं की ते मला आमंत्रित करत मला अभिमानास्पद गोष्ट वाटतं की खऱ्या अर्थाने जय काळेश्वर क्रिकेट आंबे यांच्या प्रतियोगितेमध्ये बोलण्याची संधी नक्कीच मिळतो. मी प्रथम सर्व ऑर्गनाइज टीमचं आभारीच आहे. कारण पंच तयार आहेत. अंपायर्स स्ट्रायकांची पंच आपल्याला पाहायला भेटेल. मच्छिंद्र बागीवन त्यांच्या समवेत गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहू शकतो. गोलंदाज दोन्ही टीम 1 मिनिट. दोन्ही टीमचे 12 खेळाडू पाठवा पहा प्लीज. आहे का वसारच आहे दोन्ही पण आहेत. ओके खरडचा नाहीये बा. खरडचा नाही शनी चालेल ना. जगदीश ट्रायकॅनला भोलानाथ
ओ पहिला चेंडू, ओ हो इथे धावबाची संधी होती का? क्षेत्ररक्षक बीट झाले. हा चेंडू जर भेटला असता तर भुवनातला माघारी परतावा लागले असते. रमाकांत बीट झाले. तसेच राजूदादा गायकवाड खजिनदार बळंगर 40+ खजिनदार आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या मस्ट वेलकम दादा. यावेळेस ट्राय पुढे सरकून खेळायचं होतं. धावबाची शक्य संधी आहे. चेंडूपैकी खराब आहे. दुष्काळ 13 महिना, तेलही गेलं धूपही गेलं आणि धावा मिळतील. धावा फक्त चेंडू थांबतो का पाहायचा आणि चेंडूला थांबवलं जाईल तोपर्यंत चेंडूशीच खेळत राहिलेत खेळाडू. हे खेळ असं 40+चं जिथे काय होतं काय केलंय. ओव्हरथ्रोच्या मिळाल्या एकंदरीत धावा आल्या चेंडूवरती. आमचे गुणलेखक म्हणून कळवतील 3. चेश आमच्या समवेत जोडले गेलेत आणि इथे मात्र एकंदरीत 3 धावा आल्या. 3 धावपळे पुढे सरकत असताना धाव 4 वरती आपल्याला बाहेर तो गोलंदाज तयार. शनी दरम्यान चेंडू फुल टॉस होता. ऑन साईडला वळवलाय. नो मॅन्स मध्ये स्टाईल आहे जगदीश दुष्करची. चेंडू पहिल्याच टप्प्याला बाउंडलाईनच्या बाहेर जात असताना चौका. श्रेणीचं हे 2 सिक्के एकामेकाच्या विरोधात. मोठी मॅच आहे, मोठी लढाई सध्या. ही दोन्हीही खेळाडू 40+ इन फॉर्म खेळाडू आहेत. एका बाजूला आपण बघतोय शनीला, दुसऱ्या बाजूला जगदीशला बॅकफुटला येऊन बॅकफुट पॉइंट कापायचं. तसेच आमचे उदयदादा पवार हे देखील इथे उपस्थित आहेत. या मस्ट वेलकम सत्रात आपलं सहर्ष स्वागत असेल. उदयदादा पवार. हा चेंडू ऑन ट्रॅक पॉवरफुल. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तिथे. सीमारेषेच्या बाहेर जात असताना षटकार आणि प्रेक्षकांनी झेल टिपलंय बाउंडलाईनच्या बाहेर. नक्कीच नक्कीच. दरम्यान चेंडू वन्स अगेन. यावेळेस मात्र चेंडू मागे घेतली लेन थोडीशी, मात्र स्पेअर आहे. खराब चेंडू, व्हाईट बॉल. असं मच्छिंद्र बाहेर येतो. खराब दर्शवतो. धाव 1 पुढे सरकेल. पहिल्या षटकात टार्गेट करायचंय. शनी मला टार्गेट करत असताना सध्या तरी जगदीश दुधकर स्लोवर फेकलाय. खराब दिशा इन वन्स अगेन. बॅक टू बॅकचा दुसरा खराब चेंडू. जगदीश दुष्करनं बाउंडलाईनच्या बाहेर षटकार. मला वाटतं खेळ संपलाय. पॉवर प्लेचा आणि 22 धावा, मोठ्या धावा स्क्रीनवर आपण पाहू शकता. काही फटका होता, काही नजागत आहे आणि ही जगदीश दुधकरची स्टाईलच आहे. वेट केलं, येऊन दिलं चेंडूला आपल्यापर्यंत आणि डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला. ठकात चेंडू वर वर आणि वर आणि तितकाच बाहेरही बाउंडलाईनच्या बाहेर जात असताना 6 धावा मिळाल्या. एकंदरीत जगदीशचा खेळ पहिल्या षटकात राहिले. 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. 5 चेंडूंमध्ये त्यांनी 17 धावा बनवल्यात. अतिरिक्त धावा देखील होत्या ओव्हरच्या. अशा एकंदरीत पहिल्या पॉवर प्ले मध्ये 22 बनल्यात. शनीवरती धावा आल्यात, मात्र तिथे शनीला कव्हर करावं लागेल. गोलंदाज बॉलर लेफ्ट हँड. ओ शॉट पुढे सरकून भोलानाथ मात्रे आणि फायर मॅग्निफिसंट. सो ग्रेट, दर्जेदार, हाय क्लास षटकार. काही फटका असं वाटत नाहीये. 40+ खेळाडू खेळतात. गोलंदाज तयार आहेत. लेफ्ट आर्म हो खोदून काढायचं होतं. पुढे सरकले. यावेळेस मात्र जागेवर काय असं तर रोशन हा चेंडू ओव्हर पिच होता, मात्र पुढे आल्यानंतर तो ब्लॉक होल बनतो. म्हणजे खेळपट्टीवर थांबणं, पुढे इकडे तिकडे येऊन या गोष्टी बऱ्याचशा काही घडत असतात. त्यामध्ये कमबॅक केले गोलंदाज. कमबॅक करावं लागेल कारण धावा आवाक्याच्या बाहेर बनत चालल्यात. पुन्हा एकदा धावाची संधी होतो पाहायचं आहे. इथे फलंदाज सेफ आहे की बाद आहे. पुढे सरकले होते. डान्सिंग दी ग्राउंड खेळत असताना मैदानावरती स्क्रीनवर आपण पाहू शकता. पुढे सरकले होते, मात्र चेंडू आणि बॅट याच्यामध्ये फारसं काही संवाद चांगलं आलं नव्हतं आणि इथे मात्र आधी 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 व्हायला होता. नॉट आउट आहे. बघितलं गेले स्क्रीनवरती. इथे फलंदाज नॉट आउट आहे. साठी पंच घेऊ शकतात. पहा थर्ड अंपायर नाहीये स्पर्धेमध्ये. भीमर साठी फक्त पंचांना वाटला तर
सिंगल कॅमेरा असल्यामुळे या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतील. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा आंबे अँडकडनं. हा चेंडू जागा बनवली आहे. डीप मिड विकेट इलाक्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. षटकार. काय आक्रमण आहे म्हणजे जगदीश पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट राहिला. इथनं मात्र या डावाला ती सुरुवात दिली. नव्याने एक संधी धावबाची. हो खेचून मारलाय. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. बिग विकेट डाऊन. फोलानाथ बाद झालाय. फोलानाथने सिक्स टोकला होता. यस, वाटतं भोलानाथने सिक्स मारलं होतं रोशन. ह्या मिस्टेक होत असतात कारण भोलानाथ स्ट्राईक आणला होता. भोलानाथने पहिला षटकार काय सजवला होता. आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका असू शकतो रोशन. याच्या व्यतिरिक्त आपल्याला षटकार पाहायला भेटणार. कारण ऑफसाईड मध्ये स्लीप कव्हर ह्या इलाक्यातनं षटकार टोकला होता. त्याने 2 षटकार टोकले आणि डाव देखील त्या संपला. इथे पुढे सर कोण कव्हर केलंय. मी म्हणेन गोलंदाजी चांगलीच केली इथे. गोलंदाज सोमनाथ हे समीकरण तरी करतो. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 34 धावा बघतोय आपण धावफलकावरती. 1 बाद 34 वरती 1 ही स्थिती आहे. पहिलं षटक भरपूर महाग होतं 22 धावांचं. या षटकात एकंदरीत 2 षटकार आले. षटकार बघळले तर धावा दुसऱ्या आल्याच नाही. 12 धाव म्हणजे ते 2 षटकार आले होते. ओके वाजवाडीचे बॉल द्यायचे बॉल. हा चला गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पुराणी मारला होता. तिथे धाव पाचची शक्यता आणि डायरेक्ट हिट. 36 तुटपट तडपतोय धावेसाठी. मात्र हेच काम करत असताना गेन्स खरंच टीमचे खेळाडू त्याला स्ट्राईक एंड पासून वंचित ठेवतायत. रोखला जातो हे कार्य करत असताना महेंद्रला तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्ट्राईक एंडला प्रथम पहिला चेंडू पेश करेल. फलंदाज सोनवायले हो मागे जाऊन ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि चेंडूला उचलेल पे केल तोपर्यंत धाव. या षटकात कमबॅक होणं गरजेचं आहे कारण 50+ धावा झाल्या तरी देखील संघर्षच करावा लागेल. टीम वसारची गोलंदाजी आपण चांगली धावा 36 धावा. फटका चांगला आहे. झेल पाहावं लागेल. झेल तर सुटलाय मात्र चेंडू पडल्यानंतर एका टप्प्यात सीमारेषेला गाठतोय. चौकार. हवा आपण बघतो त्यापैकी हा असे थोडक्यात वाजवाडीचे डीजे वाजलं की बरं वाटतं. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला दूरवर क्षेत्ररक्षक आहे मात्र त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॅक टू बॅकचा जगदीश दुधकरच्या बॅटमधनं लगातारचा दुसरा चौकार.
तर नक्कीच नक्कीच मान्यवरांची मांदी आळी आपल्याला पाहायला भेटेल, कारण आजचा 40+ वन डे फिनिश स्पर्धा आजच्या दिवसासाठी 40+ प्रतियोगिता 3 दिवसाची आहे. मागचा आजचा 40+ हा दिवस आपण बघतोय आणि सध्या तरी दुसऱ्या फेरीतील लढाई मैदानावरती ओ डाऊन दी ग्राउंडचा हा बादशाच आहे. समोर साइड स्क्रीन समोर चेंडूला फेकून दिलं जातं सीमारेषेच्या पार आर पार षटकार. पन्नास धावा अर्धशतक लागतोय धावपलकावरती. च्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटतोय दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीतील पहिल्या मॅचच्या पहिल्या डावात. शॉर्ट पिच खेचून मनगटी बलावरती निर्भर आहे स्वतःचा आत्मविश्वास. बॅक टू बॅकचा दुसरा टोला षटकार बाजी केली जातो. एकंदरीत 56 वरती गेली धावसंख्या, तक 56. जितू दिघे आपण बघतो. जितू दिघे साहेबांचं देखील शुभ आगमन. तसेच जयेश नाही ना, विश्वास शेट वायले 40+ चे खेळाडू, तसेच सुजित म्हात्रे वसार आणि पद्माकर दुधकर वसार, असं सर्व मान्यवरांना विनंती असेल पण मंचावरती या. मस्ट वेलकम आपलं सरचे स्वागत आहे. आणि आपण पाहतोय हे क्रीडांगण ताराबाई क्रीडांगण अंबे खऱ्या अर्थाने यांचे आमचे हरचंद्र बाबा हरचंद्र दुंदा भाग्यवंत यांचं क्रीडांगण आहे. खऱ्या अर्थाने खूप चांगलं मैदान या परिसरात आपल्याला पाहायला भेटतो. जास्त धावायचे म्हणतात पुढे सरकून दूरवर क्षेत्ररक्षक पहिले धावायचं होतं, चेंडू कॅचही झाला असता, मात्र इथे चेंडू एका टप्प्यात सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 60 वरती गेली आहे. पाळू माले आहेत गोलंदाजीवरती अंतिम षटकामध्ये निर्णायक शेवटचे 6 चेंडू 60 स्कोर कार्डवरती 60 लागल्यात. इथनं आणि धावा रोखाव्या लागतील तुम्हाला. 70+ धावा मोठं टार्गेट होईल 4 षटकामध्ये, कारण तितकी चांगली गोलंदाजी देखील आहे त्या टीमची. मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि ह्या मॅच मध्ये आणि विशेष या षटकात कमबॅक करावं लागेल टीमसाठी. दुसऱ्या फेरीतील लढाई आहे, तसं सेकंड राऊंडचा मॅच. वन्स अगेन हवाई यात्रेत आणखी एक चेंडू फेकून दिला लगातारचा दुसरा टोला षटकार. ते मात्र आपण बघितलं गेलं तर हा ही चांगला फटका होता. पुढे सरकले, जागा बनवली स्वतःसाठी लॉंग ऑफ फ्रंट लाईनला. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाळू मालीवरती हल्ले चढवले जातात. हा चेंडू पाहावा लागेल स्टिकच्या बाहेर आहे की यात. यस, दॅट इज वाईट बॉल. चित्र बाहेर आलं, खराब दर्शवतोय. धावा आणि धावा हे ते मात्र या गोष्टीला तुम्ही आता थांबवा हेच सांगेन, कारण धावसंख्या खूप मोठी आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो, सुजित म्हात्रे वसार, तसेच पद्माकर दुधकर वसार आणि म्हणजे प्रभू शेठ बायले वसार या मान्यवरांना विनंती असेल पण या. आपलं सरचे स्वागत असेल जे काळशेठ क्रिकेट संघ आंबे यांच्या माध्यमातून. सुजित शेठ आपण यायचं आहे, आपण मंचावरती या. आपल्याला शिवदास दादा गायकर आमंत्रित करतायत, होतात आपल्याला पण या. आणि या दरम्यान चौकार आले म्हणजे बाळू मालीवरती प्रति चेंडूवरती हल्ले हल्ले आणि चढवले जातात. आक्रमण आणि आक्रमण जणू काय हायलाइट चालू आहे. हाही चेंडू आत्मविश्वास आहे, सोडून दिलाय खराब चेंडू. धावांचा उच्चांक पाहायला मिळाला आपल्याला. आणि संदीपने काहीतरी बदल करत असताना की तू एसटी मागे जा, कारण पहिला षटक खराब आलं होतं सळणी माळीचं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात थोडस आपल्याला धावसंख्या कमी पाहायला मिळेल. 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकातही धावा आल्या आणि या षटकातही धावा येतात. धावांचा मात्र येते 3 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्यात. खराब गोलंदाजी झाली आहे.
सध्या तरी म्हणजे सुरुवात चांगली झाली की येणारा प्रत्येक खेळाडू चांगली फलंदाजी करतो. म्हणजेच पुढे सरकून धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि एकेरी धावेवरती संपुष्टात राहणार, कारण त्याची बॅट बोलते. जगदीशने आतापर्यंत या डावात धावा बनवल्यात एकंदरीत 10 चेंडू 38 धावा. आमचे रोशन फराट, ओम साई प्रो रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धा इथे कव्हरी केल्या जातात. हो, ताकदवर 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 आणि चेंडू जातोय वरच्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि आमचे सुजित शेट मात्रे यांचे ते शुभ सन्मान केले जाईल मंचावरती. तर सध्या फलंदाज जगदीश येणाऱ्या चेंडूवरती षटकाराचा अर्धशतक होऊ शकतो. येणार का? हा चेंडू खोदून मारलाय नो मॅन्स मध्ये. दूरवर क्षेत्ररक्षक संदीप पुढे सरकला, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात असताना चौकार मध्ये 48 होती. त्याचा डाव इथे थांबला आणि मान्यवरांचे ते शुभ सन्मान केले जाते. आमचे उदयदादा पवार आपण पाहू शकता, उदयदादा पवार यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान. सुजित शेठ वसार पोटी प्लेचे खेळाडू देखील आहेत. स्वर्ष स्वागत. आणि एक पहिल्या डावाचा इथे खेळ संपलाय. पहिल्या डावात धावांचा पण विचार केला तर त्र्याऐंशी धावा झालेल्या आहेत. विशाल लक्ष्याच्या दिवसातील हायस्ट स्कोर. तर क्रिकेटमध्ये बनलेल्या धावा विजयाची गॅरंटी देत नाहीये आणि सर्वात जास्त धावा बनल्यात हे सांगता येणार नाहीये. 83 बनल्यात या मॅच मध्ये, मॅचच्या पहिल्या डावात. बोल ना. तर भाल वर्सेस आंबे मॅच आहे, पहिल्या प्रति तिसरी मॅच. तर भाल संघाला आम्ही आमंत्रित करतो. आपण नाणेफेकीसाठी भाल टीमचा कॅप्टन यायचा. पण नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच आपली आहे. भालच्या विरोधात जय काळेश्वर आंबे 40+. हो हो, तसेच प्रभू शेठ वायले यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. आमचे गुरुदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते. गुरुदादा गायकवाड यांना देखील 84 धावांचं लक्ष आहे. थांबा जरा, मान्यवरांचा इथे आम्ही शुभ सन्मान होत आहे. कॅमेरामॅन मान्यवरांचं, कारण मान्यवरांची मानती आहे, कारण ही स्पर्धा 40+ आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 संघ खेळत आहेत. प्रभाकर मडवी, तसेच गुरुदादा गायकवाड, तसेच सत्यवान गायकवाड तिसगाव. सर्व मान्यवरांचा आम्ही आमंत्रित करतो. या आपण सर्वांचे इथे शुभ सन्मान केले जाईल. तर गेम ऑन करायची आहे. मोठं लक्ष उभारलं मॅचच्या पहिल्या डावात टीम वसारने. तर मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकूया. आवाज याच गावचं आणि या परिसरात आवाज गुंजेल या ऐकूया आपण प्रसाद भाग्यवंतला. तर मंचावरती स्वागत होत आहे पद्माकर शेठ दुधकर. तर यांचा सुद्धा शुभ सन्मान होते आमच्या व्यासपीठावरती. शिवनाथजी गायकर यांच्या शुभ हस्ते, जे 40+ अध्यक्ष आहेत, यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती पद्माकर शेठ दुधकर. थँक्यू साहेबो.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नंतर शनी माली आणि संदीप मात्रेला आपण पाहू शकतो. मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली होती शनीने, मात्र इथं मात्र जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. पिवनचं षटक आहे, पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवावं लागेल गोलंदाज. पहिला बॉल जो आपला क्षेत्ररक्षक आहे तिथे गुड फिल्डिंग होतीये. एका टप्प्यावर चेंडू उचलत होता परंतु मिसफिल्ड होतीये आणि एका धावेने ते श्री गणेश होते संघाचा. मोठ्या फटक्यांची अतिशय गरज असणारे तब्बल धावा कुठल्या आहेत 4 षटकामध्ये. फोर बनवायचे आहेत. 84 धावांचं एक मोठं लक्ष आहे खरड संघासमोर. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. संदीप मात्रे यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे, शनी मालीकडे सुद्धा क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा कोलवर टाकायचा चेंडू खोदून काढलाय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होत आहे तिथे. बाल संघाचा संघनायक आणि आंबे संघाचा संघनायक या टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सर्व संघांनी नोंद घ्यायची. चार चेंडू मात्र धावा होत आहेत. बॉल शनीसाठी मोठा फटका केलाय, बिग हिट केलाय, चेंडू धरलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय शनीच्या बॅट मधनं षटकार. मोठे फटके मात्र खेळावे लागतील शनीला. इथनं मॅच मध्ये मात्र कमबॅक करावं लागेल. 84 धावा बनवायच्या आहेत इथे आजच्या दिवसातील. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने उडवलाय चेंडूला. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार विजय. समाप्तीनंतर धावसंख्या धावलकरी 14. चला बालगावचे कॅप्टन आलेत. आंबे टीमचे कॅप्टन. टॉस करायचा आपण. यापुढे होणारी लढत नवीन गोलंदाजी मार्क वर. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते सोनू वायले. पहिल्या षटकामध्ये पिवनच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 14. जगदीश धुतकर मात्र कुठेतरी जिम्मेदारी घेतली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. पहिला बॉल फेकण्याचे सज्ज सोनू. संदीप मात्रे याने मोठा फटका आल्यानंतर कार्पेट चेंडू चालला डिफेन्स खूप वेगाने आले. जगदीश टप्प्यावरती चेंडूला उचललाय. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल.
पुढचा बॉल शनीसाठी जोरदार प्रहार केलाय, स्ट्रेट अँड ड्राईव्ह केलाय, चेंडू झालाय सीमा रेषेच्या बाहेर, गोळीच्या वेगाने फळतोय चौकार. आमचे डीजे ऑपरेटर आता सज्ज झालेत, त्यांना सुद्धा संधी देऊ आपण. पुढचा बॉल सोनूवरती, आक्रमण शनीचा. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला जगदीश तिथे आहेत, चुका मात्र होणार नाहीयेत. सॉरी, राजेश तिथे आहेत आणि चुका मात्र होणार नाहीयेत. आणि पंचांनी नो बॉल असेल आणि फ्री हिटची संधी संदीप साठी. आता या चेंडूवरती मोठा फटका येईल का संदीपच्या बॅट मधनं? फ्री हिट असेल. सोनू वायले यावेळेस मात्र मिसफिल्डिंग होतीये, चेंडू चाललाय, खराब चेंडू आणि वाईट +4 म्हणजे या मिळतील 5 धावा आणि 5 धावेने धावफलक पुढे सरकेल. 26 धावा. मोठा फटक्याचा एज लागतीये, फ्री येट आहे इथे, एकही धाव नाहीये. गुड बॉलिंग, कमबॅक गोलंदाजी करते सोनू वायले. आता 3 चेंडूंचा खेळ अद्याप झालाय, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल सोनूचा. यावेळेस मोठा फटका, संदीप क्षेत्रशक्ती किती आहेत, चेंडूला उचलतील, फेकतील, एकच धाव मिळेल. आमच्या मंचावरती तुम्ही पाहू शकता काळराम शेठ भाग्यवंत, गावचे कॅप्टन आलेत. पुढचा बॉल सोनूचा. शनीने मात्र आक्रमण केले, यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय शनीच्या बॅट मधनं A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. धावा किती झाल्या? 39 धावा धावफलकावरती. अद्याप 45 धावेची गरज आहे खरं टीमला. आक्रमण करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. सलामीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. शनी माली आणि त्याच्यानंतर संदीप म्हात्रेला. शनी मालीचा जर विचार केला तर तब्बल तो वैयक्तिक 30 धाव्यांवर खेळतोय शनी. पुढचा बॉल, यावेळेस मात्र संदीप मोठा फटका केला, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय हा हँडसम षटकार. भालगावचा कॅप्टन या नाणेफेकी करायचे. मी काळराम शेठ भाग्यवंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु काय घडतंय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील. संदीप म्हात्रे बॅक टू पॅव्हलियन डीजे.
10 चेंडू अद्याप 39 धावेची गरज आहे. आता मात्र स्ट्राइक घेतली शनीने. शनीवरती जिम्मेदारी आहे. शनीकडे एक क्षमता आहे हा सामना फिरवण्याची. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंच नाकारत असताना हा येतोय डॉट बॉल. गोलंदाजी मार्क वरती जगदीश दुधकरला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा त्या दिशेने मारायचा होता परंतु प्रौढ अपील होते ते इथे मैदानावरती. आहे तो डॉट बॉल. यापुढे होणारी लढत यजमान विपक्ष पाहुणे यांच्यामध्ये लढत होणार आहे. ही एका बाजूला भालपोटी प्लस पुढचा बॉल जगदीशचा. यावेळेस पुन्हा मोठा फटका खेळायचा होता परंतु बाल संघाचा कर्णधार या 6 चेंडू आणि तब्बल धावा बनवायच्या तिथे. 35 धावा. 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकावे लागतील. तर मी काळूराम शेठ भाग्यवंत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. यावेळेस मध्ये मोठा फटका खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत. मध्ये चुका होणार नाहीयेत. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा येतोय विकेट नंबर 3. जिंकले आणि फलंदाजी प्रथमच फलंदाजी स्वीकारली आहे. नवीन बॅटमन मैदानाच्या आतमध्ये मनोज म्हात्रेला पाहू शकतो आपण. एक अष्टपैलू खेळाडू खरड टीमचा. मनोज म्हात्रेला मात्र इथनं 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकावे लागतील. यावेळेस मोठा फटका खेळतायत. मिस टायमिंग होते. क्षेत्ररक्षक चाललाय चेंडूवरती परंतु चेंडू अडलतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 चेंडू 34 धावेची गरज. 84 धावेचं लक्ष्याचा पाठला करत असताना खरड टीम पाहतोय आपण. सामन्यामध्ये आता मजा राहिली नाहीये. एकतर्फा सामना वसार टीमच्या बाजूला झुकलाय. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळायचा होता. आहे तर डॉट बॉल. यावेळेस मला 14 प्रहार खेळायला चेंडूला मीडियम क्षेत्ररक्षकाच्या बाहेर चौकार.
मनोज म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय चौकार. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू सुद्धा डॉट येतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळताय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल एका टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मोरगे, हनुमान भाग्यवंत, पंढरीनाथ भाग्यवंत, गजानन भाग्यवंत आणि योगेश भाग्यवंत यांचा शुभ सन्मान आमच्या मंचावरती. आणि त्याच्यानंतर एक शुभ सन्मान हरचंद्र शेठ भाग्यवंत यांच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण लाभलंय, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या मंचावरती. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच जगदीश दुत्तर. त्याच्या बॅट मधनं धावा आल्या 48 आणि गोलंदाजी करत असताना विकेट एक. या मॅचचा हिरो जगदीश दुत्तर, या मॅन ऑफ द मॅच. तर अरुण बांगर, दोन्ही टीमला आम्ही मित्र शुभेच्छा देतो. चांगला खेळ राहिला, मात्र टीम खरंच तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी बॅकफुटला आली. शनीने चांगली सुरुवात दिली होती, तो क्षणी तो चेंडू बीट झाला. खेळ आहे इथे, मात्र वन्स अगेन मोठ्या फरकात